लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंसोबतचे अनेक आमदार शिवसेना सोडून ठाकरेंसोबत येणार असल्याचा दावा केला जाऊ लागलाय। शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा दावा फेटाळून लावलाय। आमदार फुटतील असं भाकीत करणाऱ्या विरोधकांना योग्य ज्योतिष मिळाला नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। हा आकडा तर खूपच छोटा आहे। जे 30-40 लोक ज्या मनस्थितीत गेलेत मंत्री सोडून बाकीच्या नाही असं वाटेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आमदारांच्या घरवापसीच्या चर्चेनं अचानक वेग धरलाय। शिवसेनेचे 5 ते 6 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत येणार असा दावा शिवसेनेचे नेते खासगीत करतायत। लोकसभा निवडणुकीतल्या वाऱ्याचा अंदाज घेऊन काही आमदार ठाकरेंकडे जाणार असल्याचा दावा करण्यात येतोय। शिवसेनेनं हा दावा फेटाळलाय। उलट येत्या पावसाळी अधिवेशनानंतर ठाकरेंसोबतचे काही आमदार शिवसेनेत येऊ शकतात असा दावा त्यांनी केलाय। आमचे आमदार जाण्याचा प्रश्न येत नाही, परंतु तुम्हाला एक सांगतो, त्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि मी ते अधिकृतपणे सांगतोय। येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल। काहीचा प्रवेश जेव्हा होईल त्या टायमाला यांना वाटेल हे स्वतःचे आमदार थांबवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। यापूर्वीही सरकार पाडण्याची भाकीतं केली जात होती। आमदार फुटीच्या चर्चा त्यातलाच प्रकार असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय। सरकार जब स्थापित हुई तब पहले दिन से बोल रहे थे कि सरकार आज गिरेगी, कल गिरेगी, परसों गिरेगी। सही ज्योतिष उनको नहीं मिला अभी तक और इसलिए कई लोग तो मोदी जी को कहते थे तड़ीपार करो, तो जनता ने उनको सत्ता से रोककर तड़ीपार कर दिया है। महायुतीचा नवा मित्रपक्ष असलेल्या मनसेलाही शिवसेनेचे आमदार फुटतील असं वाटत नाहीये। हे फोडाफोडीचं राजकारण हे कोणालाच आवडत नाही, त्याचा परिणाम होतोच। ते कोणालाच आवडत नाही। ही जरी गोष्ट असेल, या निवडणुकीला त्याचा परिणामही झाला आणि तो दिसला सुद्धा, तरी सुद्धा मला वाटत नाही की आता जे फुटणारे लोक आहेत त्यांनाही कळलं की आपल्याला काय भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो। त्यामुळे फुटताना मग तो बराच वेळा विचार करेल आणि मग इकडे तिकडे जाईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेत जे यश मिळालं ते यश पाहून काही जण विचार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधानसभा निवडणूक 4 महिन्यांवर आहे, त्यामुळे आताही काही जणांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या तर आश्चर्य वाटायला नको। स्वप्नील जाधवसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।